मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरमचे नारे गाजायचे, पण तरीही संविधान सभेने आपलं राष्ट्रगीत म्हणून जनगण मन का स्वीकारलं? त्यामागची कहाणी अशी की संविधान लागू होण्याच्या 2 दिवस आधी म्हणजेच 24 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान सभेत एक महत्वाचा प्रश्न चर्चेत होता की भारताचं राष्ट्रगीत नेमकं कोणतं असावं. काही सदस्य म्हणायचे की वंदे मातरम शिवाय भारताची ओळख अपुरी आहे, कारण हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत लिहिलं होतं आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या ओठावर सुद्धा तेच गीत असायचं. पण काहींचं म्हणणं असं होतं की वंदे मातरम मध्ये धार्मिक प्रतीक आहेत, म्हणून ते सर्व धर्मांच्या लोकांना समान न्याय किंवा समान प्रतिनिधित्व देत नाही. तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संतुलन साधत एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला की जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं जाईल आणि वंदे मातरमला राष्ट्रगीतासमान दर्जा दिला जाईल. हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं. तसेच पहिल्यांदा 1911 मध्ये कोलकात्याच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये गायलं गेलं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड युत्कल बंगा. 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक झाला आणि त्याआधीच आपलं राष्ट्रगीत ठरलं. वंदे मातरम आजही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, पण जनगण मन ही आपल्या विविधतेच्या एकतेची ओळख आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण राष्ट्रगीत गातो तेव्हा लक्षात घ्या की त्या प्रत्येक ओळीत भारताच्या प्रत्येक राज्याचा, प्रत्येक भाषेचा आणि प्रत्येक हृदयाचा आवाज आहे.